जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच देशातील पहिली मधुमेह बायोबँक ही चेन्नई या शहरात स्थापन करण्यात आली. या मधुमेह बायोबँकेची स्थापना चेन्नईतील मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशनने नवी दिल्लीतील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने केली आहे. मित्रांनो, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. पहिला प्रश्न पहा काय आहे. 2024चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आता 2024च्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा झाली असून यामध्ये मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार सुधीर रसाळ यांना जाहीर झाला. सुधीर रसाळ यांनी विख्यात कवी विंदा करंदीकर यांच्या काव्यशास्त्राची सैद्धांतिक समीक्षा करणारे विंदांचे गद्यरूप हे पुस्तक लिहिलं होतं व आता त्यांच्या याच ग्रंथाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा या पुरस्काराचं वितरण कधी करण्यात येईल तर 8 मार्च 2025 रोजी दिल्लीत या पुरस्काराचं वितरण करण्यात येत असून या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप ताम्रपट, शाल आणि 1 लाख रुपये देण्यात येतात. मित्रांनो, दरवर्षी साहित्य अकादमीद्वारे 24 भाषांसाठी पुरस्कार जाहीर केले जातात. सध्या आता 21 भाषांचे पुरस्कार जाहीर झाले असून बंगाली, डोगरी आणि उर्दू या 3 भाषेतील पुरस्कार नंतर जाहीर होणार आहेत. हे जे 21 भाषांसाठीचे पुरस्कार आहेत यात 8 काव्यसंग्रह, 3 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 3 निबंध आणि 3 समीक्षेचे पुस्तके आहेत. मित्रांनो, यावर सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, त्यासाठी हे सुद्धा नोट करून घ्या. यात 8 काव्यसंग्रह, 3 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 3 निबंध आणि 3 समीक्षक पुस्तके आहेत. तसेच या 21 पुरस्कारामधील ज्या भाषांवर आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात येतात त्या भाषांमध्ये विजेत्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार गगन गिल यांना मैं जब तक आई बहार या कविता संग्रहासाठी जाहीर झाला. इंग्रजी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार ईस्ट्रिन किरे यांना त्यांच्या स्पिरिट नाईट्स या कादंबरीसाठी जाहीर झाला. कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार मुकेश थली यांना त्यांच्या रंगतरंग या निबंधासाठी जाहीर झाला. संस्कृत भाषेचा पुरस्कार दीपक कुमार शर्मा यांच्या भास्कर चरितम या कविता संग्रहाला, तर गुजराती भाषेचा पुरस्कार दिलीप झवेरी यांना त्यांच्या भगवान निवातो या कविता संग्रहासाठी मिळाला आहे. थोडक्यात साहित्य अकादमी या संस्थेविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. याची स्थापना 12 मार्च 1954 मध्ये करण्यात आली असून या संस्थेचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि जी संस्था आहे ही संस्था नोंदणी कायदा 1860 अंतर्गत संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत करण्यात आली. याचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते व या संस्थेद्वारे 24 भाषांसाठी पुरस्कार दिले जातात, ज्यात इंग्रजीचा सुद्धा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2024च्या फिफा बेस्ट मेन्स प्लेयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता फिफाचे सुद्धा वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून यंदाचा फिफा बेस्ट मेन्स प्लेयर पुरस्कार हा विनिशियस ज्युनियर यांना प्रदान करण्यात आला. बरे, विनिशियस ज्युनियर कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते ब्राझील या देशाचे खेळाडू असून ते सध्या रिअल माद्रिद क्लबकडून खेळतात आणि त्यांना प्रथमच हा पुरस्कार मिळाला आहे. बऱ्या फिफा पुरस्कारातीलच बेस्ट वुमेन्स प्लेयरने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा पुरस्कार एतना बोनमती यांना मिळाला असून एतना बोनमती यांना सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. एतना बोनमती कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत तर त्या स्पेन या देशाच्या खेळाडू असून सध्या त्या बार्सिलोना या क्लबकडून खेळतात. फिफाद्वारे इतर श्रेणीमध्ये जे पुरस्कार दिले जातात ते सुद्धा नोट करून घ्या. यात सर्वोत्कृष्ट फिफा महिला गोलकीपरचा पुरस्कार अमेरिकेच्या एलिसा नेहर यांना जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज, सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षक एम्मा हेस, सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष प्रशिक्षक कार्लो अँसलोटी. फिफा फेअर प्ले अवॉर्डने ब्राझीलच्या थियागो माइया यांना सन्मानित करण्यात आलं, तर पुस्कस पुरस्काराने अलेजांद्रो गार्नाचो यांना सन्मानित करण्यात आलं. तसेच फिफाने यंदापासून माल्टा पुरस्कार देखील सुरू केला असून पहिला माल्टा पुरस्कार हा माल्टा यांनाच देण्यात आला आहे. माल्टा हा पुरस्कार एका हंगामात महिला खेळाडूने केलेल्या सर्वोत्तम गोलसाठी दिला जातो आणि हा पुरस्कार माल्टा यांच्या सन्मानार्थ स्थापित करण्यात आला असून पहिला पुरस्कार त्यांनाच देण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 34व्या व्यास सन्मानासाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? तर आता हा जो 34वा व्यास सन्मान आहे हा पुरस्कार सूर्यबाला यांना जाहीर झाला. सूर्यबाला यांना त्यांच्या कोन देश को वासी
वेणुकी डायरी या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून हे पुस्तक 2018 मध्ये प्रकाशित झालं होतं व आता 2024च्या व्यास सन्मानाने या पुस्तकाला सन्मानित करण्यात आला आहे. व्यास सन्मानाअंतर्गत विजेत्याला एकूण रोख रक्कम किती देण्यात येते, तर यामध्ये 4 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येतं. हा जो व्यास सन्मान आहे याची स्थापना के बिर्ला फाउंडेशनने 1991 मध्ये केली असून हा पुरस्कार एका भारतीय नागरिकाने लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या हिंदी साहित्यातील एका उत्कृष्ट कलाकृतीला दिला जातो. लक्षात ठेवा, व्यास सन्मान हा फक्त हिंदी भाषेतील साहित्यासाठीच दिला जातो. याआधी 2023 मध्ये 33व्या व्यास सन्मानाने पुष्पा भारती यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना त्यांच्या यादे यादे और यादे या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला होता. 2022चा 32वा व्यास सन्मान ज्ञान चतुर्वेदी, 31वा असगर वसाहत, 30वा शरद के पगारे तर 29वा पुरस्कार नसीरा शर्मा यांनी पटकावला होता. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर 10व्या आंतरराष्ट्रीय वनमेळ्याचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले. तर आता हा जो 10वा आंतरराष्ट्रीय वनमेळा आहे याचं आयोजन मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आला असून मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ येथे 17 डिसेंबर पासून हा कार्यक्रम सुरू झाला असून 23 डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. बरं, या कार्यक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं, तर मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूबाई पटेल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला श्रीलंका, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया या देशाचे सुद्धा प्रतिनिधी सहभागी होते व या कार्यक्रमाची थीम काय होती, तर वुमन एम्पॉवरमेंट थ्रू मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस अशी यावेळेसच्या या कार्यक्रमाची थीम होती. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाद्वारे राम मंदिर प्रकल्पाला स्वॉर्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर हा जो स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार आहे हा पुरस्कार ब्रिटनद्वारे राम मंदिर प्रकल्पाला देण्यात आला. मित्रांनो, ब्रिटनमधील ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो आणि हा पुरस्कार राम मंदिर प्रकल्पाला मंदिराच्या बांधकामादरम्यान राबवण्यात आलेल्या उत्कृष्ट सुरक्षा उपायांसाठी मिळाला आहे. पुढील प्रश्न पहा, कसोटीत सर्वात वेगवान शतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे. तर आता कसोटीत सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम हा नॅट सायवर ब्रँट यांनी केला आहे. नॅट सायवर ब्रँट या इंग्लंड या देशाच्या खेळाडू असून त्यांनी 96 बॉलमध्ये शतक करत हा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या चमानी सेनेविरत्ने यांच्या नावावर होता. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 106 बॉलमध्ये शतक केलं होतं आणि आता त्यांचा विक्रम नॅट सायवर ब्रँट यांनी मोडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसऱ्या भारत युके फायनान्शियल मार्केट डायलॉगचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच तिसऱ्या भारत युके फायनान्शियल मार्केट डायलॉगचे आयोजन गुजरात या राज्यामध्ये करण्यात आले. गुजरातमध्ये कुठे, तर गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा, यात काय म्हटलं आहे, कोणत्या शहरात GSI भूविज्ञान संग्रहालयाची सुरुवात करण्यात आली. तर हे जे GSI भूविज्ञान संग्रहालय आहे याची सुरुवात ग्वालेर या शहरात करण्यात आली असून या संग्रहालयाचं उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस कधी साजरा केला जातो. तर हा जो आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस आहे हा दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस 18 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो, तर 18 डिसेंबर 1990 रोजी संयुक्त राष्ट्राने स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हक्कांच्या संरक्षणावरील आंतरराष्ट्रीय करार केला होता. त्यासाठी हा दिवस 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो व यंदाच्या या दिनाची थीम स्थलांतरितांच्या योगदानाचा सन्मान आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणे अशी आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणता देश हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 105वा सदस्य बनला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.